तीर्थ उपवास मुंडन रायासी नाही बंधन वशिष्ठ गुरु सज्ञान तीर्थ विधान तो करवी। ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतात, राजर्षी असणारा भरत अयोध्येमधली सर्व सेना घेऊन त्या ठिकाणी त्रिवेणीच्या म्हणजेच त्रिवेणी संगम इथंच प्रयागराजच्या ठिकाणी आलेले आहेत। भगवान श्रीरामचंद्राच्या भेटण्याच्या इच्छेनं आतुरतेनं सर्व त्या ठिकाणी सेना घेऊन निघालेले असताना ही त्रिवेणीचं जल अत्यंत पुण्यपावन आहे, 3 नद्याचा संगम आहे आणि तिथं असणारं त्या ठिकाणी वशिष्ठ महाराजजी काय सांगतात ते का, मागतायाचे निवी मना तैसे वाटविले धना सुखी केले तीर्थावासी ब्राह्मण दिनजन सुखी केले। आणि वाटणारा वैराग्य मूर्ती आहे महाराज, ज्याला धनाची अपेक्षाच नाही तो देणार आहे, त्याच्यामुळं असणारा तो राजा भरत वाटू लागलेला आहे। जो मागणार आहे त्याच्या मनाचं समाधान होईल, परत त्याला काहीच मागायची गरज नाही। कोट्यानुकोटी धनसंपदा या प्रयागाच्या ठिकाणी राजर्षी भरत ब्राह्मण असतील सर्व तिथले याचक जन असतील सर्वांना दान देऊ लागले असं सांगतात। द्रव्य वाटे ता भरत मागते झाले कृतार्थ सुखी केले तीर्थस्था श्री रघुनाथ भेटो मज। आणि तिथं प्रयागाच्या ठिकाणी कोणीही असो, ब्राह्मण असतील याचक असतील कुणीही त्यांना दान देणारा राजर्षी भरत आहे। अफाट उदार मनानं राजा दान देऊ लागलेला आहे आणि दान देण्याच्या पाठीमाग हेतू एकच आहे, मज भेटावा श्री रघुनाथ, रामाची मला भेट व्हावी आणि याच्या पुण्यानं मी जी दान करायलोय त्या सामर्थ्यानं मला वनामध्ये राम भेटावा अशी इच्छा भरतजी व्यक्त करतात। बोलते द्विजापासी श्रीरामाला होता तीर्थासी निशेष द्रविनाही त्यापासी वलकलवासे जटाधारी। ज्यावेळी भरत दान देऊ लागला, अफाट देऊ लागला महाराज, जो मागणार आहे त्याच्या मनाची समाधानी होईल एवढं देऊ लागला। त्या तीर्थवासामधली ब्राह्मण आपापसामध्ये बोलू लागला, याच्या पाठीमाग काही दिवस अगोदर राम आले होते इथं तीर्थाला, रामाने या तीर्थामध्ये स्नान केलं आणि त्या रामापाशी देण्यासाठी काहीच नव्हतं, रामानं काहीच दिलं नाही दान, त्याच्या अंगामध्ये वलकलं होते आणि त्या रामाकडे देण्यासाठी काहीच नव्हतं, पण हा असणारा भरतजी अफाट उदार मनानं दान करू लागला असं ब्राह्मण लोक बोलू लागले। त्याचे देखता श्रीमुख तीर्थ सकळा झाले सुख त्यापुढे द्रवे तुच्छे देखा अलौकिक सुख रामी। आणि ते असणाऱ्या लोकांनी तीर्थवासींनी विचार केला, कोणी जिथं प्रयागाला आलेली होती त्या सर्वांनी विचार केला, पाठीमाग राम आले होते पण त्या रामाचा श्रीमुख पाहण्यामध्ये एवढं सुख आहे, एवढं समाधान आहे, सगळे तीर्थ सुद्धा तुच्छ आहेत, मग याच्यापाशी द्रव्य काय असणार आहे। कारण ज्या वेळेस त्रिवेणीमध्ये स्नान केलं त्यावेळेस गंगेने सांगितलं मी आज धन्य झाले, रामाचे पाय मला लागले, यमुनेने सांगितलं माझा उद्धार झाला, सरस्वतीने सुद्धा सांगितलं माझा सुद्धा उद्धार झाला, रामाची पाय माझ्या आज रामाचं चरण स्पर्श आम्हाला झालं, आमचा उद्धार झाला, एवढं रामाचं श्रीमुख आणि चरण हे आम्ही पाहिलं, समाधान वाटलं, त्याच्या पुढे ही सगळी संपत्ती तुच्छ आहे असं या ठिकाणी भरद्वाज येऊन साऊ तेने आश्रमा नेले श्रीरामा तिची जाणे श्रीराम महिमा मूर्ख आम्हा नकळीची। आणि इथं राम आला होता पण आम्हाला कुणालाच कळलं नाही रामाचं दर्शन घ्यावं, रामाला आपल्या घराला न्यावं,
हे आमच्या लक्षामध्ये आलं नाही, आम्ही अज्ञान आहोत. पण भरद्वाज ऋषी सज्ञान आहे. राम आल्याबरोबर स्नान केल्याबरोबर भरद्वाज आला आणि रामाला आपल्या आश्रमामध्ये घेऊन गेला. रामाच्या दर्शनाचं काही सुख आहे ते भरद्वाज ऋषीलाच माहित आहे, आम्हाला कळलं नाही असं बोलू लागले. तीर्थाचे ब्राह्मण लोलूप भोता वलकलदारे श्री रघुनाथ श्री वाटीला राजसुता असेल गुप्त धना यापासी. आणि इतर राहणारे जे ब्राह्मण आहेत ते लुलुप्त आहेत, धनासाठी त्या ठिकाणी असणारे लोभी आहेत. ज्यावेळेस राम आला त्यावेळेस रामाला कोणी विचारलं नाही, त्यांचं दर्शन कोणी घेतलं नाही. आणि भरत ज्यावेळेस वाटू लागलाय त्यावेळेस त्यांना वाटते की याच्यापाशी अनेक गुप्त धन आहे, अनेक संपत्ती उदार मनानं हा दान करायला आहे असं या ठिकाणी बोलतात. आते समर्था श्री रघुपते व नावाच रीत्या हाते श्री वाटेल हा तीर्थे सर्व भारते ब्राह्मण. आणि द्रव्याचा लोभ ब्राह्मणाला असतो, त्यांना असं वाटतं की तीर्थाच्या ठिकाणी आलेले आहेत लोक, मग तीर्थाला आल्यावर काही ना काही दान करणार आहे, काही ना काही आपल्याला देणार आहेत. याच आशेने आम्ही इथं बसलो, याच्यामुळे राम आमच्या पासून अंतरला असं या ठिकाणी बोलतात. जेथवरे द्रव्यद्वारा अभिमान जेथवरे ज्ञान गर्व गहन त्यासी श्रीरामाचे महिमाना स्वप्ने जाना लक्षणा. आणि सांगू लागले जिथं जिथं द्रव्याचा ज्ञानाचा अभिमान आहे, अहंकार आहे, तिथं तिथं त्यांना रामाचं महिमान कळत नाहीये, रामाचं सामर्थ्य कळत नाहीये. ते सामर्थ्य भरद्वाज महाराजांनाच कळलं, आम्हाला कळलं नाही. आमच्यापाशी अभिमान होता, ज्ञानाचा असेल द्रव्याचा असेल, हा अभिमान होता आणि असल्यामुळे राम कळला नाही, त्याचं महिमान कळलं नाही असं सांगतात. लोभे श्रीरामाचे मोक पाहता झाले आम्हा सुख परिमहिमा आम्हा नो मूर्ख सुखदायक श्रीराम. आणि राम सुखाची मूर्ती आहे, राम सुखाचा सागर आहे. आम्हाला त्या रामाचं महिमान कळलं नाही, दर्शन झालं. लोभी माणसाला जरी रामाचं दर्शन झालं तरी समाधान वाटतंय, पण त्याचं महिमान कळलं नाही, त्याचं सामर्थ्य कळलं नाही. द्रव्याच्या आशेमध्ये आम्ही बुडून गेलो असं बोलू लागले. वाल्मिकी पासे संपूर्ण ज्ञानकांडाचे श्रवण जे केले आपण अति सावध श्रद्धेने. आणि वाल्मिकाच्या आश्रमामध्ये वाल्मिकापाशी येत असताना रामचंद्रानं वाल्मिकांनी जे ज्ञान सांगितलं होतं भरद्वाज ऋषीनं, भरद्वाज ऋषीला एवढं कसं कळलं रामाचं सामर्थ्याचं महिमान, रामाचा प्रताप त्यांच्या लक्षात कसा आला, तर त्याचं कारण आहे वाल्मिक ऋषींच्या मुखामधून ज्ञानकांडांचं निरूपण या भरद्वाज ऋषीने केलं आणि त्या सामर्थ्यानं रामाचं महिमान त्यांना कळलं असं सांगतात. झाले सर्वानेश्वते श्रीराम देखे सर्वा भूते या लागी त्याचे श्रीराम भक्ते भावे श्री भक्ते स्वाश्रमा नेला. आणि त्या भरद्वाज ऋषीनच रामाला आश्रमाला घेऊन गेले, कारण वाल्मिक ऋषीच्या मुखामधून त्यांनी श्रवण केलेलं होतं, ऐकलेलं होतं. आणि श्रवण पूर्ण झाल्यावर सुरुवातीपासून अंत्यपर्यंत अंतकरणापासून ऐकल्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि मग रामाचं महिमान त्यांना कळलं. आणि तो पुण्यवान आहे, रामाचं दर्शन कुणालाही होत नाही. श्रीराम देखावया दृष्टी पाहिजे तर भाग्याची या कोटी, अनंत कोट जन्माचं पुण्य लागतं, भाग्य लागतं, तेव्हा रामाचं दर्शन होतं. तो भाग्याचा शिरोमणी आहे महर्षी असणारा भरद्वाज, म्हणून आपल्या आश्रमाला तो रामाला घेऊन गेला असं आपापसामध्ये ब्राह्मण लोक बोलतात. ऐसिया ब्रह्मणाचे कथा ऐकून भरताचे अवस्था श्रीराम
राम सर्वांचे सुखदाता मजा बघेता मायेची. आणि त्या ब्राह्मणामध्ये चाललेली चर्चा, चाललेला संवाद भरतानं ऐकलं. भरत आधीच रामाच्या वियोगामध्ये विव्हळ होता आणि ऐकल्यानंतर ना भरताला दुःख वाटलं, महाराज मला अजून रामाचं दर्शन झालं नाही. राम सगळ्याला सुख देणार आहे, लोभी असो अभिमानी असो कुणीही असो. त्यानं जरी रामाचं मुखचंद्र पाहिलं तरी त्याला सुख होत आहे. तोच राम मला अजून का मिळाला नाही, त्या रामाचं दर्शन मला का झालं नाही. भरतजी बोलतात, करुणी वसिष्ठाचे नमन भरत बोलेला पण भरतोजी पूजिला रघुनंदना त्यांचे दर्शन आम्ही घेऊ. आणि मग भरताच्या लक्षामध्ये आले म्हणून या यथार्थ जेने पूजिले राम भक्त त्या असणाऱ्या भरद्वाज ऋषीनं रामाची पूजा केली. आधी आम्हाला त्या भरद्वाज ऋषीचं दर्शन घेऊ द्या, त्यानं रामाची पूजा केलेली आहे अशी विनंती भरतजी वशिष्ठ महाराजांना करतात. या ते कोण आहे कोणी पण आहे गाव कोणतं कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान जी महाराज की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. प्रभु रामचंद्राय नमः. करुणी वशिष्ठासी नमन परत बोलिला आपण भरध्वज पूजिला रघुनंदन त्यांचे दर्शन आम्ही घेऊ. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सर्व रामभक्ताच्या चरणावरती नतमस्तक. ग्रंथाचे ग्रंथकर्ते नाथबाबांच्या चरणावरती नतमस्तक. पुण्य पावन असणाऱ्या पवित्र या ठिकाणी भूमीमध्ये, या देवभूमीमध्ये आपण या ठिकाणी पवित्र असणाऱ्या रामायण ग्रंथाचं श्रवण करतात. तुमच्यासारखे भाग्यवान तुम्ही असणाऱ्या महेशांच्या मूर्ती या असणाऱ्या भोलेबाबाच्या पवित्र पावन भूमीमध्ये कथा श्रवण करतात. या ठिकाणी असणाऱ्या कथेचं अनुसंधान अशा प्रकारचं आहे की असणारा अयोध्याधीश असणारा भरत भैया सगळे असणारे आपल्या लव्याजम्या सहित, आपल्या माता गुरुजन असणाऱ्या त्यांच्या सहित असणाऱ्या प्रभू रामचंद्राला भेटण्यासाठी या ठिकाणी निघालेले आहेत. आगमन या ठिकाणी त्रिवेणी संगमावरती झालं. तिथे झाल्याच्या नंतर ज्या भरद्वाज ऋषीनं माझ्या दादाची त्या अखिलकोट ब्रह्मांडाच्या लायकाची पूजा केली, त्या भरद्वाज ऋषीची पूजा करण्याचं भाग्य मला मिळावं. देवाची नाही भेट झाली, देवाच्या अगोदर संतांची भेट व्हावी लागती, तेव्हा देवाची भेट होती. संत असणारे भरद्वाज ऋषीचा आणि त्यांची पूजा करावं हा माणूस भरताचा आहे. वशिष्ठ म्हणे धन्यवानी याची होते माझे मनी भरध्वज ऋषी शिरमानी चला तत्क्षणी भेटीची. आपल्या मनामध्ये आलेला विचार भरतान असणारे आपल्या कुलगुरू वशिष्ठांच्या समोर व्यक्त केला. कुलगुरू वशिष्ठ म्हणतात हेच होते माझ्या मनी, हे असणारा हेच माझ्या मनामध्ये होत. हे भरता साधूला असणारा शरणागती केल्याशिवाय त्या भगवंताची भेट होत नाही. शिरोरत्न असणारे तपोज्ञानी या ठिकाणी असणार हे भारद्वाज ऋषीचा त्यांचं योग्य पद्धतीनं पूजन करावं हे माझ्या मनामध्ये होतं आणि तेच मत भरता तुझं आहे. कट ठेवोनी गंगा तीरी भरत वशिष्ठादी ऋषी स्वरी भरध्वजाश्रम भितरी आले झडकरी भेटीची. या ठिकाणी साधूकडे जात असताना आपले काम क्रोधाधिक जे विकार आहेत ना, आपलं जे वैभव आहे ना, पद प्रतिष्ठा ही असणारं बाजूला ठेवावं. तेव्हा असणारं साधूची भेट होत असते. साधू भेट आधी असणारी दुर्लभ आहे बघा, सहजासहजी नाही. आणि त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये जे अंतःकरणामध्ये जे विकार आहेत हे बाजूला काढावं लागते. आपली जी खोटी प्रतिष्ठा आहे ना, ही प्रतिष्ठा बाजूला ठेवावं लागतं. साधूच्या चरणावरती या ठिकाणी लीन व्हावं लागतं. भरताने विचार केला, हे आपलं असणारं जे राज्य जे ठिकाणी सैन्य आणलेलं होतं
जे राजवैभवामध्ये भरत आलेला होता सगळं वैभव बाजूला ठेवलं आणि असणाऱ्या भरद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये या ठिकाणी गुरुच्या संगतीनं भरद्वाज उठून आपण वसिष्ठा घातले लोटांगण वा महाराज. घातले लिंगण समाधान दोघांशी या असणाऱ्या पवित्र प्रयाग क्षेत्रावरती भरद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये भरद्वाज ऋषी कुलगुरू वसिष्ठांचं आगमन झालेलं आहे आणि असणाऱ्या जशा गंगा आणि यमुनेचं असणारं मिलन आहे ना तसं असणारं ह्या दोन महात्म्याचं मिलन या ठिकाणी असणारं भरद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये. इतर ऋषी जन भरद्वाज वंदी आपण भरत आणि शत्रुघ्न घालीत लोटांगण भरद्वाज. या ठिकाणी असणारा राज्य आज आश्रयित असणारे ऋषी मंडळ होतं भरतांकडे आलेलं सोबत. सगळ्या ऋषीनं भरद्वाज ऋषीला साष्टांग प्रणिपात केला. सगळ्या असणाऱ्या कुलगुरू वसिष्ठांना असणारं आलिंगन घडलं. त्या असणाऱ्या दोन ऋषीची या ठिकाणी असणारं भेट झाली. नाथ महाराज सांगतात भरद्वाज त्या दोघांसी आलिंगिले हृदयासी स्वागत पुसोनित यासी काय त्या पासी बोलत. या ठिकाणी अशा पद्धतीने असणारा कुलगुरू वसिष्ठांची आणि भरद्वाज ऋषींची भेट झाली. या ठिकाणी असणारं संत चारी वाच्यापेक्षा जी असणारी अनाहत वाचा आहे परा पश्चंती मध्यमानी वैखरी ये हृदयची ते हृदयी या वाणीनं त्यांची भेट झाली आणि एकमेकाचं कुशल विचारतात. ते असणारे कुलगुरू असणारा कुलगुरू वसिष्ठ महात्मा भरद्वाज ऋषीला कुशल विचारतात. भरद्वाज म्हणे भरता सचिन या सेना समस्ता वनी व बवधुनी जाशी रघुनाथा रजलो भारत लक्षोनी. या ठिकाणी असणारा कुशल विचारलं. कुलगुरू वसिष्ठांच्या बाजूला असणारा भरत पाहिला असणारा भरद्वाज ऋषीनं भरताला उद्देशून भरद्वाज ऋषी बोलतात हे भरता तुला अयोध्येचं राज्य दिलं बास झालं नाही का? त्या राजवैभवामध्ये वनामध्ये असणाऱ्या भगवंताला मारण्याच्या उद्देशानं चालला असता. इतकी कशी ईर्ष्या इतका मोह तुला निर्माण झाला भरता. राज्य भोगावया निष्कटंक वधू पाहासी रघुकुल टिळक पापकारी तू अतिमूर्ख परम दुःख पावसी. हे भरता तुझ्या मनामध्ये असणारा स्वच्छ हेतू नाहीये. निश्चितपणे हे अयोध्येचं असणारं साम्राज्य निर्विवाद तुला भोगायचंय. हा मोह निर्माण झालाय. त्या मोहानं तू असणाऱ्या राघवाला त्या रामचंद्राला मारण्याच्या उद्देशानं इथं आलास परंतु तुझा हेतू शुद्ध नाहीये म्हणून त्याचा परिणाम तुला चांगला मिळणार नाहीये. त्याचं फळ तुला चांगलं मिळणार नाहीये. निश्चित तू अधोगतीला जाणार हे कृत्य तुझं भरता. मिळाला देव दैत्य दानव यक्ष राक्षस आणि मानव रणीन जिंकेरी श्री राघव तो तू बाळ भावे केवी वदिसी. ऐक भरता ऐक. तू असणारा चतुरंग सैन्य सोबत घेऊन आलेला आहेस. तुझ्या मनामध्ये एकला राम आहे. एकल्या रामाला असणारा मारो आणि अयोध्येचे निष्कंटक राज्य भोगो. भरता दिसत तसं नसतं. त्या रामाला हरवण्यासाठी देव दानव यक्ष गंधर्व किन्नर कुणीही येऊ दे प्रभू रामचंद्र हे असणार अजिंक्य आहेत. त्यांना हरवणं हे अशक्य आहे. भरता तुझा हेतू सफल होणार नाही. श्रीरामाची क्रोध भ्रुकुटी रणी आटील सकळ सृष्टी ते तुझी कायसी गोष्टी रुद्रे संकटी राहू न शके. हे असणाऱ्या भरता त्या भगवंताची काय ताकद आहे. त्या भगवंताने असणारी जर भुरकुंडी जर असणारी भुरकुंडी जर वाकडी केली ना त्या ब्रह्मांडाच्या ज्या उतरंडीत ना या 28 ब्रह्मांड आहेत ना आपल्या घरामध्ये उतरंड असते बघा उतरंड.
खालच्या उतरंडीच्या डेऱ्यावर असणारा मारल्याच्या नंतर वरच्या आपोआप खाली येतात. एवढं सामर्थ्य या 28 ब्रह्मांड कोल या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचं सामर्थ्य त्या भगवंताच्या निष्ठा भ्रुकुटीमध्ये आहे. तुझा जो हेतू आहे ना, तुझा जो विचार आहे ना, कदापि सफल होणार नाही भरता. रामचंद्राय नमः. सैन्य श्रीरामाचे संपूर्ण ते तव युद्ध न करी जाण शोभलिया लक्ष्मण घेईल प्राण दोघाचा. भरता 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 तू असणारा जे हेतू न येता आलास ना, हे अयोध्येचं राज्य त्या भगवान प्रभू रामचंद्राला मिळणार होतं. आणि असणारा अयोध्येचे जे सैन्य आहे ना, हे भगवंताला आपला असणारा राजा म्हणतात. ज्यांच्या जीवावर तू इथं आलास ना युद्ध करण्याच्या उद्देशानं, हे असणारं सगळं सैन्य प्रभू रामचंद्राला असणारं लीन होईल, भगवंताच्या चरणावर लीन होईल. आणि शेषावतार असणारे भैया लक्ष्मण, त्यांना जर का राग आला ना भरता, तुझी खैर राहणार नाही. भरता म्हणी माझे वचन तू आवे त्याशी जाय परतून 14 वर्ष राज्य करो नारी गवन शरण श्रीराम. ऐक भरता ऐक, मी सांगतो त्याच्यामध्ये तुझं हित आहे. सहज बोलणेस, सहज साधू संत सहज जरी बोलले की आपल्या हिताचं सांगत असतात. भरद्वाज ऋषी असणाऱ्या भरताला सांगतात, हे भरता ऐक, पित्र आज्ञेने तुला अयोध्येचं राज्य मिळालेलं आहे. तू असणारं सुखानं आनंदानं तिथे राज्य कर. त्याच्यामध्ये तुझं हित आहे भरता. तुझा असणारा तो वाईट हेतू घेऊन इथं आलास, तो कदापि सफल होणार नाही. तुझं हित अयोध्येचं राज्य 14 वर्ष सुखानं आनंदानं भोग, त्याच्यात तुझं हित आहे भरता. ध्वजाचे वचन वर्ज पाया तीक्ष्ण हृदय भेदले दारुण्य भरत प्राण सोडून पाहे. अशा पद्धतीने भरद्वाज ऋषीनं बोलल्याच्या नंतर या ठिकाणी असणारा भरताच्या हृदयामध्ये कातोनात दुःख झालं. भरद्वाज ऋषींचे एक एक शब्द वाघबाणासारखे भरताच्या हृदयाला भेदत होते. दुःखानं व्यतिभूत झाला भरत. त्या कारण असणारा त्याचा हेतू तो नव्हता. जो भरद्वाज ऋषींना असणारा त्यांना जाणवला, तो हेतू भरताचा नव्हता. असंच होतं बघा. ते खरं सत्यानं वागतं ना, त्याच्यावर एखादं बालट आल्याच्या नंतर, त्याच्यावर एखादा आळ आल्याच्या नंतर अंतकरण होरपळून जातं. तसा असणारा शुद्ध भाव भरताचा होता. म्हणून भरद्वाज ऋषीचे शब्द असणारा हृदयाला छेदू लागले. असणारा हृदय आतून बाहेरून होरपळू लागलं भरताचं. ऐका भरद्वाजाचे वचन भरत पडे मूर्छा पत्र म्हणे मज कानय मरण करीन देई दुरुदून अति दुःख. या ठिकाणी असणारा दुःखानं होरपळून निघालेला भरत या ठिकाणी असणारा मनात विचार करतोय. इतक्या असणारा वाईट असणारा भरद्वाज ऋषीचे साधून माझ्यावरती अवकृपा होती आहे. ती सहन करण्यापेक्षा इथलच्या इथं आत्ताच्या आत्ता मरण आलेलं बरं. परंतु या ठिकाणी असणारा मी वाईट आहे. हे सहन, ते भरद्वाज ऋषीनं जे शब्द व्यक्त केले ते सहन करण्याची सामर्थ्य नाही. आणि असणारा भरतानं धाडशीर असणाऱ्या जमिनीवरचे अंग टाकून दिलं. मूर्छना अवस्था भरताला. उठा.